नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 मराठीच्या सकाळच्या बुलेटिनमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। सुरुवातीला महत्त्वाची घडामोड पुणे जमीन व्यवहार प्रकरणासंदर्भातील। याच प्रकरणात अजित पवारांनी पार्थ पवारांची पाठराखण केली। पार्थनं नाही पण त्याच्या बापानं भूमिका मांडली आहे असं अजित पवारांनी म्हटलंय आणि आरोप करणाऱ्यांना उत्तर दिलंय। 1 रुपयाचा व्यवहार न करता आकडे लिहून व्यवहार कसा असा सवाल सुद्धा अजित पवार यांनी केलाय। पुण्यातील कोरेगाव पार्कातील 40 एकर जमिनीच्या खरेदी प्रकरणावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार मुलगा पार्थ पवारांची बाजू सावरून घेताना दिसून आले। 1 रुपयाचाही व्यवहार न करता नुसते आकडे देऊन किंवा कागद देऊन कसा व्यवहार होऊ शकतो असा सवाल अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणात केला। तर पार्थनं नाही पण त्याच्या बापानं भूमिका मांडली ना असं म्हणत पार्थ पवार भूमिका का मांडत नाहीत या प्रश्नावर अजित पवारांनी उत्तर दिलंय। 1 रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे लिहून कसा कागद होऊ शकतो ते आजपर्यंत मला काही कळलेलं नाहीये। त्याच्यामुळे मी पण आश्चर्यचकित झालो की असं कसं 1 रुपया कुणाला दिला नाही आणि काही नाही, त्याच्यात काय अर्थच नाही ना। चौकशी उद्या चौकशी झाल्यावर सत्य बाहेर मी मांडले, त्याचा बापाने मांडली ना। अजित पवारांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या उत्तरानंतर पार्थ पवारांची ही पाठराखण असल्याची चर्चा सुरू झाली आहे। तर निवडणुका आल्या की आमच्यावर आरोप होतात, बदनामी होते, पण मी माझ्या हातून चुकीच्या गोष्टी होऊ देत नसल्याचंही अजित पवार म्हणाले। निवडणुका जवळ झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, कुठनं तरी काहीतरी, पण बदनामी तर आमची होती। मी कधी माझ्या हातनं कुठली चुकीची गोष्ट होऊन देत नाही। माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील, लांबचे नातेवाईक असतील, माझे जवळचे कार्यकर्ते असतील, माझ्या जवळचे सहकारी असतील, माझ्या जवळचे अधिकारी असतील, त्यांनी जरी कुणी काही सांगितलं तर ते नियमात नसेल तर अजिबात संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामात करता कामा नये। अजिबात कुठलाही दबावला ते बळी पडता कामा नये। पुणे शहरातील कोरेगाव पार्कात 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। याच प्रकरणावरून अजित पवारांच्या गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये अनेक भूमिका पाहायला मिळाल्या। त्या कोणत्या आहेत त्याही पाहूयात। चुकीच्या कामाचं समर्थन केलं नाही। जर चूक झाली तर मी कबूल करतो, ही माझ्याकडनं चूक झाली, मी ती दुरुस्त करतो, परंतु ह्याच्यात माझा दुरान्वय पण संबंध नाही। मी कुणाशी चर्चाही केलेली नाही, मी त्याच्या संदर्भात कुणाशी बोललेलो पण नाहीये। यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे। खरं तर त्याचं खरेदी खतच व्हायला नको होतं। ती कागदपत्र ज्यावेळेस बघितली ना त्यावेळेस रजिस्ट्रारने त्याचं खरेदी खतच नोंदणीच कशी केली तेच कळत नाही। ह्याच्या संदर्भामध्ये माझं डायरेक्ट ब्लड रिलेशनच तिथं होतं, म्हणून मी सांगितलं की ही चौकशी व्यवस्थितपणे झाली पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी पण ते ताबडतोब सूचना दिल्या। तर मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जाते असं अजित पवार यांनी म्हटलंय। पार्थ पवार व्यवहार प्रकरणाबाबत मला काहीच माहिती नव्हतं म्हणून मी माहिती घेऊन सांगतो असं म्हणालो। मी सकाळी 6 ला उठतो, रात्री 10-11 ला घरी येतो असंही अजित पवार यांनी म्हटलंय। मित्रांनो, मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातं। आता ही जी घटना घडायला नको होती ती घडली। मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं। मी म्हणलं माहिती घेऊन सांगतो। आता काही जण म्हणले एवढी मोठी माहिती दादाला नाही, काही माहिती कशी नाही? अरे बाबा, दादा ही सकाळी 6 ला कामाला लागतोय, ते रात्री 10-11 ला घरी जातो, त्याच्यामुळे मला नाही माहिती। नंतर मी माहिती घेतली, त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही। 1 रुपया कुणाला दिलाही नाही, 1 रुपया घेतलाही नाही। जरांगेंसाठी बीडमधील शिरूर कासार तालुकामध्ये आज बंदची हाक देण्यात आली। मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांसह सुपारी देणाऱ्यांना अटक करा या मागणीसाठी आज शिरूर कासार तालुका बंदची हाक देण्यात आली आहे। डॉक्टर संपदा मुंडेला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस आक्रमक झाली। काँग्रेस आज मुंबईत आंदोलन करणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात आलाय। दुपारी 12 वाजता गिरगाव चौपाटी इथे आंदोलन केलं जाणार आहे।
आणि एक महत्त्वाची घडामोड आहे. कर्जमाफी संदर्भातील वादग्रस्त वक्तव्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून सारवासारव करण्यात आली. कर्जमाफीच्या विरोधात नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं विखे पाटील यांनी म्हटलंय. दरम्यान कर्ज काढा, कर्जबाजारी व्हा, पुन्हा कर्जमाफी मागा असं वक्तव्य विखे पाटील यांनी केलं होतं. राजकारण ठीक आहे, राजकारण होत राहील. राजकारणामध्ये एक आपल्याला जे काही अल्पसंतुष्ट लोक आहेत, जी भटकती आत्मा आहे सगळ्यांची, ती त्यांचा बंदोबस्त करावा लागेल. त्याला लिंबू बिंबू असं काही लिंबू लिंबू परंतु उद्याचं भविष्य आमच्या या ज्या तरुणांसाठी आहे. आमचं गेलं आता आम्ही सोसायटी ग्रामपंचायत निवडणूक करून शकलो. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. आपलं अनेक वर्ष काम चालू आहे, त्यांची काही चिंता नाही. महायुती सरकारमध्ये जाहीरच केली आहे देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत. हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे. मला वाटतं ह्या विधानात विपर्यस्त होतोय. कारण नसताना मला त्याच्या फार वेदना झालेल्या आहेत की असं काही शेतकरी कर्जमाफीच्या विरोधात मी आहे काय, त्या विरोधात बोलतोय असं अजिबात भूमिका नव्हती, यापूर्वी कधी नव्हती. तर कर्जमाफी संदर्भात विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर बच्चू कडू आक्रमक झालेत. विखेंची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस देणार अशी घोषणाच बच्चू कडू यांनी केली आहे. तर बच्चू कडू भेटले तर त्यांचा गैरसमज दूर करू, आमची मैत्री आणखी दृढ करू अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी दिली आहे. नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल तर हे कंसाची औलाद हाकलून काढा त्या पार्टीतून. फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं, तारीख देतं आणि हे वाचाडगिरी मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं आणि किती डाव लुटायचं तुम्ही, त्याचं ठरलं नाही पाहिजे. अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही. मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मला मी तर फोडणारच आहे भेटला तर. पण हे नालायकी थांबवा, आम्ही सहन करणार नाही. बच्चू माझे मित्र आहे, त्यांनी सगळं जर माझ्याशी बोलले असते, चर्चा केली असते की एकदम मी काय म्हटलं, मी त्याचा नंतर सगळ्या माध्यमांसमोर बोलताना खुलाशावर बोललो. मी मात्र बच्चू भाई तो खुलासा ऐकला पाहिजे. त्यांचा अजूनही काही गैरसमज असेल त्यांच्याशी बोलेल. तर बीडमध्ये 2 समाजातील वाद विकोपाला नेण्याचा प्रयत्न केला जातोय असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. यात राजकीय मंडळींचा देखील हात आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. नुसतं वंजारी बंजारा जसा वाद होता शरद पवारांच्या कालावधीमध्ये, सगळ्यांनी आम्ही लक्ष घालून तो असणारा वाद त्या ठिकाणी मिटवला होता. तो शांतता करून, डिव्हिजन करून त्याच्यातला असणारा मिटवला होता. तो सामाजिक होता असं मी त्या ठिकाणी सामाजिक राजकीय आरक्षणाच्या संदर्भातला होता. याला पॉलिटिकल वास असल्यामुळे याला मुख्यमंत्री आणि गव्हर्नर हे दोघं असल्याशिवाय, त्या दोघांपैकी एक असल्याशिवाय हा वाद मिटवता येणार नाही. बातमी सांगलीतून बैलगाडा शर्यतीत उपमुख्यमंत्री शिंदे आणि शहाजी बापू पाटील यांची फटकेबाजी ऐकायला मिळाली. हेलिकॉप्टरपेक्षा बैलांचा वेग जास्त होता असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. तर एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्ध बैलगाड्यांची नावंही वाचली. आणि बैलगाड्याला अजून 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 प्रोत्साहन द्यायचं आहे. मी एवढंच सांगतो. मी मगाशी इथं काय काय नावं दिली बाबा बैलांची, प्रसिद्ध बैलांची नावं. बकासूर, बकासूर इकडे आहेत का? बकासूर म्हणजे तो पहिल्याचा राक्षस बकासूर नाही बाबा. हे 3.5 कोटी किंमत बकासूरची आहे. हरण्या 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 आणि मत्तूर 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 ठाण्याचा मत्तूर ठाण्याचा हेलिकॉप्टर पाहिजे. आम्ही येताना हेलिकॉप्टर मधून शर्यत बघितली वरून, जबरदस्त दिसत होती. काय बैल धावत होते. हेलिकॉप्टरच्या पण वेगापेक्षा बैलाचा वेग जादा होता. गर्निकीचा राजा हिंद केसरी
आणि पिस्तुल्या पण आहे. पिस्तुल्या 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 गोळी अशी सुटते, गोळीच्या वेगाने बैल पळत असतो. ज्या उद्धव ठाकरेनं संजय राऊतानं या भोळ्या भाबड्या चंद्रहार दादाला फसवलंय, उभा केलं चंद्रहार दादाला आणि निवडून आणलं विशाल पाटलाला, ही गद्दारी करणारी माणसं आहे ती. साहेब ह्याचा बदला आता तुम्हीच घ्या आणि चंद्रहार दादाला राज्यसभेवर दिल्लीला वाजत गाजत इमानाने घेऊन जाऊया. तर डायलॉग बाजीनं शहाजी बापू पाटील यांनी आसामचं पर्यटन वाढवलं. आता शहाजी बापू यांनी महाराष्ट्राचं पर्यटन वाढवावं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे मिश्किल वक्तव्य केलंय. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी शहाजी बापू यांना महाराष्ट्राच्या पर्यटनाचा ब्रँड अँबॅसेडर करावं असं मिश्किल वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगलीत केलंय. शहाजी बापू शहाजी बापूच्या डायलॉगनी आसामचं पर्यटन वाढलं. आसामचं पण ते महाराष्ट्राचं वाढवा. आता महाराष्ट्राचा शंभूराज देसाई इथं आहे. अरे बाबा यांना बोललो तुमच्या डायलॉगनी महाराष्ट्राचं पण पर्यटन वाढवून घ्या. करतो ब्रँड अँबॅसेडर करू, यांना ब्रँड अँबॅसेडर करा शहाजी बापूला. पुढे पुढच्या घडामोडीकडे. अभिनेता सुबोध भावे यांच्या वाढदिवसानिमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसले. अंधेरीतील हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची उपस्थिती होती. सुबोध भावे यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाकरे बंधूंची उपस्थिती होती. पुढच्या घडामोडीकडे. दिवेघाट आज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. ब्लास्टिंग असल्याकारणानं दिवेघाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी रस्त्याचा वापर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. दिवेघाट आज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ब्लास्टिंग असल्यामुळेच दिवेघाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी रस्त्याचा वापर करा अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. मोठी महत्त्वाची अपडेट. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिवेघाट आज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तर भाषणावेळी अजित पवार यांना कार्यकर्त्यानं चिठ्ठी दिली. टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे, फेट्याचा तुरा खोचा असं कार्यकर्त्यानं चिठ्ठीत लिहिलं होतं आणि यावरून अजित पवारांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. हे टीव्ही वाल्याचं फार अवघड झालं. मला ती आता चिठ्ठी आली, टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे, पेट्याचा तुरा खोचा. आता मला काही डोळे असे आहेत माझ्या पेटाचं प्रवृत्ती झालेली, खऱ्याची दुनियाच राहिली नाही. बरं मी बोललो की बघा अजित पवार कसा बोलतो, काय खरं ते बोलतो काय चुकीचं बोलतो मला तर काही कळत नाही. फार तर इथून पुढे असं कर बाळासाहेब, कुठं सभा असली की आरसा असायला बसला म्हणजे मी मतदार ठीक आहे.